रश आहे. ट्रॅफिकमुळे इथे अजून बस खूप लेट येत आहेत. सर्व लोक त्यासाठीच थांबले आहेत की कधी येईल बस, आणि आमची पण तेच हालत झाली आहे. सो आता मी वेट करतो आहे बसचा, लक्ष्मीनारायण बस, पण अजून आलेली नाही आहे. खूप वेळ टाईम घेतो आहे. 8:30चा टाईम सांगितला आहे, पण अजून 9 वाजत आले तरी अजून बस नाही आले. ट्रॅफिक, मुंबईची ट्रॅफिक. आमचे चेहरे बघा, फेस थकलेले चेहरे आहेत आमचे एकदम. पप्पा सोडायला आले आहेत आम्हाला बस स्टॉपवर शिर्डीला जाण्यासाठी. एकदम हॅवी बॅग घेऊन चाललो आहे, आणि माझा बॅग बघा, जीवापेक्षा जड माझी बॅग. बापरे, काय करणार. 2 इंडिपेंडंट गर्ल्स गोइंग टू शिर्डी. फायनली आमची बस आली आहे लक्ष्मीनारायण. सो आमची ही सीट आहे अपर साईड, AC स्लीपर. आतमध्ये सगळं आहे व्यवस्थित सगळ्या सीट्स, बट एक प्रॉब्लेम आहे की तिथे लाईट्स ऑन होत नव्हत्या आतमधल्या, जिथे आपण आतमध्ये बसतो त्या ठिकाणी. बाहेरून तर लाईट ऑन आहेत, बट आतल्या साईडच्या लाईटचा इश्यू होता थोडा. बाकी ऑल इज गुड. एमर्जन्सी एक्झिट आहे. फायनली आम्ही AC स्लीपर लक्ष्मीनारायण या बसमध्ये बसलो आहोत. सिंगल स्लीपर आहे, सिंगल साईड, आणि ही आहे डबल साईड आमची. इकडे काहीतरी इश्यू आहे, तर इकडे आम्हाला हे प्रॉब्लेम झालेला आहे. क्या करणार. अरे हे AC, हां हे ACचं आहे, जे आता आम्ही इथे ऑफ. अरे नाही असं दाखवते, हे ऑफ करून ठेवलं आहे कारण आम्हाला थंडी खूप वाजते. आता डिनरसाठी रात्रीची 2 वाजता गाडी इथे थांबली आहे, कारण ऑलरेडी लेट झाला होता गाडीला यायलाच ट्रॅफिकमुळे मुंबईच्या. सो मी आता रात्रीचे 2 वाजता डिनर करायला हॉटेलमध्ये जातो. बस बघता का तुम्ही लक्ष्मीनारायण कशी आहे. आम्ही हे व्हेज थाली मागवू, म्हणजे 2 व्हेज थाली. आहे कसारा घाट. कसारा घाटच्या इथे आम्ही पोचलो आहे. खूप असा डेंजरस असा घाट आहे हा. वॉकिंग नाही करते ना कोई नाही. सगळ्यात डेंजर घाट म्हणजे हा कसारा घाट. हाँ लोग मरे थे क्या इधर. अरे शुभ शुभ नॉनसेंस. कैसे डेंजर. अरे मतलब वैसे अभी वीडियो निकालने दे. अच्छा नज़ारा देख ले देख. इसमें क्या ही नज़ारा देखेगी तू. नहीं अगर कोई दिखा तो हेलो बोलते. ऊपर देखते. ऊपर क्या बादलों को देखेंगे क्या. ऊपर कोई खड़ा रहेगा तो. नहीं ऊपर नहीं, रोड पे ही खड़ा रहेगा, देख ले. लेकिन तू बस में है, शायद से बस में नहीं दिखते. अगर तू प्राइवेट कार या ये लेके आएगी ना तो शायद से तेरे को दिखेगा, या बाइक लेके आएगी अकेले में तो वो अकेले को पकड़ते हैं ना.
क्या इंसान? मतलब वो कार से अगर गए तो इंसान समझते हैं ना, और लिफ्ट देते हैं। वही, हाँ, इसलिए अभी ज़्यादातर लोग तो अभी तो नहीं देते, पहले बहुत जन देते थे, अभी नहीं, अभी लोग समझदार हो गए। क्या नज़ारा है। डर लग रहा है ना देख के, लेकिन मेरे को ऐसा अभी बस में है ना तो डर नाही लगता. चलो बाय. सो फायनली आम्ही शिर्डीला पोहोचलो आहोत आणि एक छोटासा रूम घेतला आहे ज्यात तुम्ही फक्त फ्रेश होऊ शकता. 30 रुपीज पर पर्सन आहे. तसं ओके आहे. बाकी तुम्हाला फ्रेश नुसतं व्हायचं असेल तर रूम इज ओके. गरम पाणी आलेलं 2 नळ होते ना, स्टार्टला गाडीला पण नंतर गरम होतं चांगलं. सो फायनली आम्ही निघालो आहोत साईबाबांचं दर्शन घ्यायला, जे हॉटेल हॉलिडे पार्क या हॉटेलपासून फक्त 2 किलोमीटरावर आहे. सो आमची बस 3:30ला पोहोचणार होती, जी आता 5:30ला पोहोचली आहे. आम्हाला खूप लेट झाला आहे आणि 5:30ला पोहोचून आम्ही आता फ्रेश होऊन पटकन निघालो आहे साईबाबांचं दर्शन घ्यायला. आणि आता ऑटोत बसली आणि ही ऑटो आम्हाला हॉटेल हॉलिडे पार्क थ्रू भेटली आहे, जी आम्हाला फ्रीमध्ये शिर्डीला पोहोचवणार, जे 2 किलोमीटर अंतरावर आहे त्या हॉटेलपासून. ओम साईराम. सो छानपैकी आम्ही आता जातो आहे मॉर्निंगला. काही रश नाही, काहीच नाही आहे. खूप छान फ्रेश वाटतं आहे एकदम. ओम साईराम, ओम साईराम, हरे हरे कृष्णा हरे हरे राम. सो आमचं आता फायनली दर्शन झालेलं आहे शिर्डीच्या साईबाबांचं. खूप छान आणि एकदम पॉझिटिव्ह असं फील झालं आम्हाला. म्हणजे असं पटकन दर्शन झालं, कारण आम्ही 200 रुपयाचा पास काढलेला, ऑनलाईन बुकिंग केलेलं दर्शन पास म्हणून असतो, तर तो बुक केलेला म्हणून ऑनलाईन म्हणून आमचं पटकन झालं. नाही तर आम्हाला लाईनीत तिथे थांबावं लागलं असतं. तसं काय लाईन एवढी नव्हती ना, सकाळच्या दर्शनाला एवढी लाईन नव्हती आज. तर खूप बरं वाटलं, एकदम छान असं पटापट दर्शन झालं आम्हाला. साईच्या दर्शनी आम्ही चावडीमध्ये जाऊन आलो, द्वारकामध्ये जाऊन आलो. तिथे मोबाईल अलाउड नसतो, त्यामुळे आम्हाला ते शूट करता नाही आलं. सो आता आम्ही ते नाश्ता करायला आलो आहोत म्हणून आता शूट करतो आहोत. आता गाडीमध्ये बसलो आहे आम्ही. ते आता आम्ही शनी शिंगणापूरला चाललो आहे. तर हे शनी शिंगणापूरला आम्हाला जाऊन येऊन 100 रुपये म्हणजे 200 रुपये घेतात आहे. तर जवळच आहे, बोलले 2 तास लागतो इकडनं शिर्डी मंदिरमधून शनी शिंगणापूरला जायला. येऊन जाऊन 200 घेणार आहेत. आणि बरं आहे, आम्हाला आता इकडे हॉटेल हॉलिडे पार्कमध्ये आमचा स्टे होता, तर तिकडनंच बॅग आम्हाला घ्यायची, तर हे आम्हाला तिकडनंच पिकअप करणार, तिकडनंच बॅग घेऊन आम्ही निघू मग परत. आणि फक्त एकदम जवळच आहे, तिथे काही टेन्शन नाही. म्हणजे येऊन जाऊन 5 तास तरी होणार. इकडे 2 तास लागतात जायला आणि यायला 2 तास, प्लस जे दर्शनाचा टाईम असेल तो. सो आम्हाला टोटल 5 तास लागतील. आता बघू जातो आहे आम्ही. आता अजून पण पॅसेंजर येतात आहेत. मी आणि माझी फ्रेंड बसली आहे. माझी फ्रेंड गेली पाणी आणायला, कारण आम्हाला खूप तहान लागली आहे आणि आमची बॅग आहे अजून हॉटेलमध्ये ठेवलेली. सो ड्रायव्हर काका पण येतात आहेत, त्यांना घेऊन जे पॅसेंजर आहेत. तर मी तर वेट करतो आहे, 10 मिनिट्स वेट करायचं आहे. सो बघूया. सो आता गाडीत तर बसले, अजून वेट करतो आहे अजून, पण पॅसेंजर येत नाहीत अजून. वेटिंगवर भरपूर टाईम घेतात आहेत ना. अरे बोलने का, मेरे ब्लॉग में ऐसा कुछ नहीं तो बोल सकती है. नहीं बोलने का, बोल कुछ 2 शब्द. कैसा लगा आपको शिर्डी आके? बोल, कसं वाटलं तुला? अच्छा लगा. अच्छा. और मतलब म्हणजे तू पहिल्यांदाच आलीस ना, तर तुला कसं म्हणजे फील कसं झालं तुला? खूप छान वाटलं दर्शन घेऊन. पहिल्यांदाच दर्शन घेतलं. फक्त एवढंच की आपलं छान घेऊन जाता येत नाही, फोटो नाही काढता. खूप छान दर्शन झालं. जास्त गर्दी दर्शन नव्हती. छान झालं, कारण आपण ते पास काढलेला 200 रुपयेचा VIP पास, त्यामुळे आम्हाला पटकन दर्शन झालं. नाही तर लाईनीत उभं राहावं लागतं भरपूर. पण तशी लाईन नव्हती आज. 1 मे असून पण, सुट्टी असून पण काय आता मे बी लागत असेल लाईन दुपारच्या टायमाला. तर अजून पॅसेंजर येत नाहीत. हे शनी शिंगणापूरला जायचं आहे, तर इकडे मला वाटतं हे पॅसेंजरला जमा करतात एक एक आणि मग इथे बोलवतात, जीपमध्ये बसवतात. पण अजून पॅसेंजर तयारच होत नाहीत की येत नाहीत, काय माहिती. आम्ही दोघीजण इथे बसलो आहे. असं वाटतं तर गाडी चालवायला आली असती, मीच गाडी घेऊन गेलो असतो. हां, पण तसं नाही टाकू शकत. फायनली आम्ही आता शनी शिंगणापूरला जायला निघालो आहोत. माझी तर खूपच इच्छा होती मनापासून. मी आधीपासून गेली तर मला शनी शिंगणापूरला जायचंच आहे.
आणि शनी शिंगणापूरच्या शनिदेवांमध्ये पूर्ण केली आहे आणि आम्ही आता निघालो आहे शनी शिंगणापूरला. तर बघू किती तास लागतात, 2 तास लागतात बोलतात आहेत, पण आता बघू. मैंने रोक लिया नदी में। रोकने के बाद नदी से किनारे पकड़ के नंदी गाय के ऊपर बिठा के शनि भगवान को गांव सेंटर लेके आए। वहाँ उन्होंने दोनों ने मामा भांजा के हाथ से खड़ा धूप में स्थापना कर लिया। दोनों ने स्थापना करते समय शनि भगवान के नीचे दोनों ने मामा भांजा ने जीवन को समाधि ले लिया। समाधि लेने के बाद 4 गेट के अंदर रहने वाले लोगों ने 4 गेट के बाहर चप्पल फेंक के पूरा ये गाँव ओपन कर दिया। इस गाँव में रहने वाले लोग चप्पल पहनते नहीं सर। गाँव ओपन कर दिया, बोलते गाँव को संडास बाथरूम से मेडिकल शॉप मकान बैंक ज्वेलर पूरा गाँव ओपन है, दरवाजा नहीं है। इस गाँव में ताला नहीं मिलेगा, पूरी दिल्ली। यहाँ पे जो हिंदू लोगों का है शनि भगवान न्याय देवता है, यहाँ दुख लेके आते, दुख छोड़ के जाते हैं। एक बार पूजा होने के बाद भगवान को दोबारा मूड वापिस पलट के देखते नहीं। शनि छोड़ के जाना, वापिस घर में लेके जाना नहीं दुख, इसलिए भगवान को पलट के देखते नहीं है। जैसा तिरुपति बालाजी में बाल देते छोड़ने के लिए, यहाँ पे काले घोड़े की नाक सबसे इम्पोर्टेंट चीज़ है। वो 3 बार बॉडी को टच करके अर्पण करो, भगवान को दोबारा पलट के वापस मुड़ के देखना नहीं है। ये राइट हाथ में देखो कितना बड़ा बिल्डिंग है, पीछे ऊपर देखो उसको डोर भी नहीं, पर्दा भी नहीं, कुछ भी नहीं, दरवाजा नहीं है, बिना डोर का। कमर का बेल्ट और घड़ी अपना गाड़ी में, चप्पल पैर में रखो, पीछे बहुत गर्म है। सामने नदी का कुंड का पानी है, पानी से हाथ पैर बाल गीला करो। छाव में जानकारी ले लो। फूल में काले घोड़े की नारा आता है, जो लेना है अपना श्रद्धा से सुन के लेने का। 3 बार बॉडी को टच करके अर्पण करो, भगवान को दोबारा पलट के वापस मुड़ के देखना नहीं दादा। पूजा करने के बाद पलट के देखते नहीं है। शनि छोड़ना है, शनि वापस दुख लेके जाना नहीं घर पे। हे शनी शिंगणापूरला गेल्यावर तिकडे मंदिरात जायच्या आधीच तिथे त्रिशूल आहे, त्या त्रिशूलची पूजा केली जाते। त्यात ते काळा कपडा टाकून घे अजून आतमध्ये. आणि मग आपण त्यात ते रुईच्या पानाचा हार घालतो। काळा कपडा खूप कडक असतो, त्यात घुसला जात नाही, तो खूप जोर लावून घुसावा लागतो। बस तर शनी शिंगणापूरमध्ये आम्ही इथे आतमध्ये आलो आहोत, पण इथे सध्या आता पहिला बंद होतं लेडीजला वर जायला, पण आता अलाव केलं आहे। ते पण 500 रुपये बुक करून पैसे देऊन वरती जावं लागतं, तरच ते देतात। आणि ते ऑइल वगैरे सगळं घेऊन तेरी महिमा कोई न जाने हे शनिदेव, तेरे न्याय को ना पहचाने हे शनिदेव। सो आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही 500 रुपये देऊन अभिषेक पण केला आहे वरती जाऊन। जर तुम्हाला तसं करायचं असेल तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील, मगच तुम्हाला वरती जायला अलाउड आहे। आणि आम्ही आता निघालो आहोत शिर्डीला परत, कारण आम्हाला आता माझ्या तिकडं फ्रेंडच्या घरी जायचं आहे स्टेसाठी। आम्ही आता पोचलो आहोत शिर्डीला परत। द्वारावती भक्त निवासमध्ये जात आहोत, जे साईजचं एक संस्था आहे जे भोजनालय आपल्याला प्रोव्हाइड करतं, आणि ते असं 3 संस्था आहेत। सो आम्ही आता इथे जवळच्या शिर्डी मंदिरपासून जवळचा एकदम डेस्टिनेशन आहे हे, आणि हे बस स्टँडपासून खूप अपोजिट साईडलाच आहे, म्हणजे खूप जवळचं आहे भोजनालय, आणि खूप चांगलं भोजनालय असं 3 भोजनालय आहेत आपल्या संस्थांचे, शिर्डीच्या साईबाबांचे। आणि हे त्या जेवणामध्ये चपाती, खिचडी आणि चण्याची भाजी आहे। सो आता आम्ही निघालो आहोत माझ्या फ्रेंडच्या घरी स्टे करण्यासाठी, आणि तिकडनं दुसऱ्या दिवशी निघू त्र्यंबकला। सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।